हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी कालची म्हणजे 27 डिसेंबरची पोझिशन दाखवणार आहे. मी आणि त्याचप्रमाणे आपण सोमवारी मार्केटमध्ये काय करू शकतो, मी स्वतः काय करणार ते तुम्हाला एकदा सांगतो. पण सुरुवातीला मी माझी पोझिशन दाखवतो आणि एक्झॅक्टली तुम्हाला एंट्री आणि एक्झिट कुठे घेतलं ते सांगतो. तर माझी पोझिशन अगर तुम्ही बघत असाल तर मला 2268 म्हणजे आपण 2300चा एक राऊंड नंबर पकडूया. 2300चा प्रॉफिट झाला आणि 23,800चा पी दिसतोय, तो फक्त ऑप्शन सेलिंग केलेला. आणि 23,750चा पी दिसतो, जिथे तुम्हाला 750चा लॉस दिसत असेल तिकडे मी ऑप्शन बाईंग केलेली. ओके, त्याच्यामध्ये मी दोनदा एंट्री घेतला. एकदा माझा कॉस्ट टू कॉस्ट निघाला आणि सेकंड टाईमला मला 10 पॉईंटचा माझा एस एल गेला. तर मी तुम्हाला एक्झॅक्टली एंट्री सांगतो कुठे कुठे घेतली. तर मी माझी ऑप्शन सेलिंगची पहिले एंट्री सांगतो, कारण ती सर्वात पहिले एंट्री ती घेतलेली. ऑप्शन सेलिंगची एंट्री मी ह्या लेवलच्या आसपास घेतली. 9:36 माझी एंट्री घेतली. ऑलमोस्ट ह्या लेवलच्या आसपास होता, तर तिकडे मी एंट्री घेतली आणि मी माझी पोझिशन आहे ती 156 म्हणजे 2च्या आसपास, म्हणजे ह्या लेवलच्या आसपास मी कुठेतरी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केली. ओके, ऑप्शन सेलिंगचा फायदा हाच आहे की मार्केटने एवढ्या वरती जाऊन माझ्या सेम लेवलला आला. फक्त त्याने एवढं की इथे टाईम स्पेंड खूप केला, त्याच्यामुळे मला जो टाईमाचा डिके असतो तो टाईम डिके मला 3,000चा प्रॉफिट देऊन गेला. कारण मी जिथे एंट्री घेतली एक्झॅक्टली त्या लेवलच्या आसपास माझी पोझिशन ही स्क्वेअर ऑफ झाली, तरी मला 3,000 प्रॉफिट झाला असतं. आणि समजा मी ऑप्शन बाईंग केलं असतं तर मला कमीत कमी 30 ते 40 पॉईंटचा माझा एस एल गेला असता. अगर त्याच्यामुळे आपल्याला कळायला पाहिजे की कधी आपण ऑप्शन बाईंग करायला पाहिजे आणि आपण कधी ऑप्शन सेलिंग करायला पाहिजे. ओके, त्या हिशोबाने मी आज ऑप्शन सेलिंग केली आणि फक्त जो टाईम डिके होता त्याची मी व्हॅल्यू हा प्रॉफिटमध्ये कन्वर्ट केला. ओके, आणि ऑप्शन बाईंग म्हणत असाल तर पहिली एंट्री मी माझी ह्या लेवलच्या आसपास घेतली आणि मी पहिली इकडेच एक स्क्वेअर ऑफ करून टाकली. म्हणजे मला दिसत होतं की मार्केट थोडंसं रिव्हर्स होतं आहे, तर मी माझी पोझिशन आहे पहिली एंट्री कॉस्ट टू कॉस्ट निघाला, नो प्रॉफिट नो लॉसमध्ये निघाला. आय थिंक 30-40 रुपये कधी लॉस होता, पण तो आपण कॉस्ट टू कॉस्टमध्ये कन्सिडर करू. ओके, आणि सेकंड एंट्री मी परत ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी घेतली. त्याच्यानंतर मार्केटने ही जी स्पाईक मारली वरच्या साईडला तिकडे माझा 10 पॉईंटचा माझा एस एल गेला. ओके, म्हणजे तिकडे माझा 750चा माझा एस एल गेला. कारण आजपासून म्हणजे इवन कालपासूनच मी जो ऑप्शन बाईंग केलेला आहे ह्या वीकचा, तिकडेच आपल्याला कळतं की 75ची लॉट साईड झाली. ओके, त्यामुळे माझं 10 पॉईंटवरती माझे 750 माझा एस एल गेला आणि टोटल मला आज 2200चा प्रॉफिट झाला. 2200-2300च्या आसपास प्रॉफिट झाला. कारण मला शेवटचा ऑप्शन सेलिंगमध्ये मी ऑप्शन बाईंगची एंट्री घ्यायच्या आधी मी माझा प्रॉफिट सांगतो. माझा टार्गेट होता 5 ते 6,000च्या आसपास एका लॉटवर. ओके, पण मला 4,000च्या आसपास काय दिसलेला. त्याच्यानंतर मी माझं पोझिशन आहे ती माझा इकडे एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट करून टाकला ऑप्शन सेलिंगचा. आणि मग त्याच्यामुळे मी इकडे मध्ये ऑप्शन बाईंग केली, जेणेकरून माझे इकडे मला 2,000 प्रॉफिट दिसत होता. म्हटलं समजा माझा एस एल हा कॉस्टवर होत होते तर मला इकडून पीमधून सुद्धा प्रॉफिट मिळेल. ओके, त्या हिशोबाने मी इकडे पुट बाय केले, तर काय उपयोग नाही आला आणि टोटल मला 2300चा प्रॉफिट झाला. आणि मला जास्त प्रॉफिट घ्यायचं चान्सेस का वाटत होते, का येणार होते, कारण अगर तुम्ही बघत असाल 23 तारखेपासून टोटल 26 तारखेपर्यंत मार्केट हे कम्प्लिटली एका रेंज मोडमध्ये, हे रेंज ब्रेकच नाही करत आहे आणि त्याने आजच्या दिवशी हा रेंज ब्रेक केला. ओके, आणि सुरुवातीलाच त्याने एक बऱ्यापैकी बुलिश दाखवलं. त्याच्यानंतर मार्केटला ह्या लेवलच्या आसपास परत यायलाच नाही पाहिजे होतं. कारण मार्केटला समजा वरती यायचं असतं, मार्केटने 2-3 रेड कॅन्डल बनवून साईडवेज होऊन नंतर ब्रेक व्हायला पाहिजे होतं. जेव्हा मार्केट खाली आलं तर माझ्या हिशोबाने आता परत हे मार्केट अजून थोडंसं नेगेटिव्ह होऊ शकतं. परत तेच आहे की मार्केट ओपन कुठे होतं त्याच्यावरती जास्त डिपेंड होतं. कारण अगर तुम्ही बघत असाल 23 तारखेला पण एक मोठा गॅपअप झाला, 26 तारखेला पण एक गॅपअप झाला आणि इवन आजसुद्धा एक गॅपअप झाला. पण गॅपअप हा सबस्टेंड होत नाही, त्याच्यामुळे कदाचित एक सोमवारी एक गॅपअप होईल तर कदाचित सबस्टेंड व्हायचा पण चान्स आहे. त्याच्यामुळे मी सांगतो अगर मार्केट ओपन कुठे होतं त्याच्यावरती सगळं डिपेंड करतं. तो आता आपण बघूया की आपण सोमवारपासून आठवड्यामध्ये आपण स्वतः काय ट्रेड करू शकतो आणि मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. आता मार्केट हे बघा, मार्केट माझ्यासाठी हा एक रेंज बनवली. ओके, ही आता ही कम्प्लिटली रेंज झाली. तर मार्केट जोपर्यंत आता परत ह्या रेंजच्यामध्ये असेल तर मी एक डिरेक्शनल ट्रेड नाही घेणार. फक्त आणि फक्त कदाचित मी टाईम डिके करू शकतो, पण ऑप्शन बाईंग किंवा मोठा ट्रेंड किंवा इन द मनीमध्ये ऑप्शन सेलिंग करायचे चान्सेस थोडेसे कमी असतील. कारण ह्या लेवलच्यामध्ये मार्केट हे फक्त आणि फक्त कन्फ्यूज करणार, वॉलेटाईल होणार आणि फक्त एस एल घेणार. त्यामुळे जास्त ऑप्शन बाईंग करून उपयोग नाही. अगर मार्केटला मोठा ट्रेंड घ्यायचा असेल तर त्याला हा लेवल ब्रेक व्हायला पाहिजे किंवा मग हा एक लेवल ब्रेक व्हायला पाहिजे. सो मी तुम्हाला एक्झॅक्टली लेवल सांगतो. आपण इकडे 2 हॉरिझॉन्टल लाईन मारूया जेणेकरून आपल्याला एक क्लिअर अंदाज येईल.
हे बघा झालं आपला हा लेवल झाला 23,941 आणि 23,645. ओके, म्हणजे तुम्ही 940 पण पकडू शकता, 645 पण पकडू शकता, एक राऊंड नंबर तुम्ही पकडू शकता. मार्केट अगर ह्या लेवलच्या मध्ये मार्केट ओपन होतं आहे आणि कुठे जात नसेल तर आपण त्या दिवशी ऑप्शन बाईंग ही करायचीच नाही. ऑप्शन सेलिंग आपण करू शकतो ॲट द मनीचं किंवा एक पॉईंट इन द मनीचं. ओके, त्या हिशोबाने आपण करू शकतो, कारण मार्केट एक मोठी मुवमेंटम याचे चान्सेस कमी असतील, त्यामुळे ऑप्शन बाईंग करून उपयोग नाही. ऑप्शन सेलिंग करू शकतो ॲट द मनीचं. त्याच्यामध्ये आपला रिस्क रिवॉर्ड हा जास्त नाही मिळणार. ॲट द मनीमध्ये करत असाल तर कमीत कमी 1:1.5 मिळेल आणि एक इन द मनीमध्ये करत असू 1 पॉईंट तर आपल्याला मॅक्झिमम 1:2चा मिळू शकतो. ओके, पण मार्केट अगर मुवमेंटम होत नसेल तर 1:2 पण हा एक डिसेंट प्रॉफिट आपण मानू शकतो. ओके, पण आपल्याला समजा मोठं टार्गेट हवं असेल तर मार्केटला एक आज इकडे क्लोज झालं, उद्या मार्केट समजा इकडे मोठा गॅप ओपन झालं आणि हा लेवल डायरेक्टली ब्रेक केला किंवा इवन 5 मिनटं एक कॅन्डल क्लोज केली, त्याचा वीक असू दे किंवा त्याची पूर्ण बॉडी असू दे, त्या बॉडीवरती क्लोज होत असेल त्याचा आपण हाय ब्रेक करू शकतो. अशा वेळी फक्त मॅक्झिमम 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करा. जसं मी आज 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा एस एल कॉस्ट टू कॉस्ट केला आणि त्याच्यानंतर मार्केट हे साईडवेज गेलं. ओके, त्याच्यामुळे कॉस्ट टू कॉस्ट करा आणि टार्गेट हा कमीत कमी 1:4 ठेवा, कारण 23 तारखेपासून 27 तारखेपर्यंत मार्केटमध्ये मुवमेंटम होतच नाही, तर कदाचित एक मुवमेंटम आपल्याकडे पेंडिंग असू शकते, त्यामुळे आपला एक प्रॉफिटचा चान्सेस आहे. या लेवलच्या वरती कॅन्डल क्लोज झाली, हाय ब्रेक केला, आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. या लेवलच्या आणि ह्या लेवलच्या मध्ये ओपन होत असेल तर मार्केटला कम्प्लिटली इग्नोर करा. ओके, आणि डाऊन साईडचं म्हणत असाल तर डाऊन साईडला हा लेवल एक मोठा गॅप डाऊन ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होते तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. क्वांटिटी जेवढं वरच्या साईडला मारतो तेवढाच क्वांटिटी आपण डाऊन साईडला सुद्धा मारू शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट करा आणि कमीत कमी 1:4 किंवा 1:5 पर्यंत आपण टार्गेट डाऊन साईडला इझिली घेऊ शकतो. ओके, आणि त्याचप्रमाणे त्याच्यामुळे मी सांगतो अगर डाऊन साईडला जात असेल तर मी कदाचित अगर मुवमेंटम बघा, अगर मुवमेंटम एकदम क्विक असेल तर मी ऑप्शन बाईंग करीन डाऊन साईडला, पण अप साईडला मी ऑप्शन सेलिंगच करणार. ओके, कारण ऑप्शन सेलिंग करायचा फायदा तेच असतो की मार्केट थोडं ती साईडवेज गेला की आपल्याला डीके हा फास्ट मिळतो, कारण आपलं विक्स हे लो होत असतं. ओके, त्यामुळे ऑप्शन सेलिंग वरच्या साईडला जात असेल तर ऑप्शन सेलिंग करीन. डाऊन साईडला अगर मुवमेंटम अगर क्विक मिळत असेल तर मी ऑप्शन बाईंगसुद्धा करू शकतो. ओके, अगर मुवमेंटम हळू खाली जात असेल तर मी ऑप्शन सेलिंग करीन. आणि त्याचप्रमाणे अजून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती फॉलो नसेल केलं, तुम्हाला QR कोड दिसत असेल स्क्रीनवरती, हवं असेल तुम्ही स्कॅन करून फॉलोसुद्धा करू शकता. कमीत कमी 30 सबस्क्रायबर झाले तर मी माझे जो ट्रेड आहे तो मी घ्यायच्या आधी मी तुम्हाला सांगून टाकेन. ओके, आणि तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करू शकता. धन्यवाद.